असल्याचं पाहायला मिळत आहे। मागील 8 दिवसांपासून शेतकऱ्यांवरती ताटकळत बसण्याची वेळ आली आहे। एकाच शासकीय खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। खरेदीसाठी अवघे 3च दिवस उरले। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव इथल्या अजिंठा विश्रामगृहात गिरणा कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। गिरणा कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी 7 आवर्तनं सोडण्याला यावेळेला मंजुरी देण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इकडे माता रमाईंच्या जयंतीनिमित्ताने लावण्यात आलेले बॅनर्स फाडल्याने तणाव निर्माण झाला। दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने भीमसैनिकांनी महामार्ग अडवत रास्ता रोको केला। दरम्यान सकाळपासून कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवण गावच्या अंगणवाडीमध्ये खाऊ खाल्ल्यामुळे 10 मुलांना विषबाधा झालेली आहे। याची मुलांवरती माजलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रत्नागिरीच्या दापोलीतील 5 पंढरी श्रीराम मच्छीमार सहकारी सोसायटीची निवडणूक वादळी होण्याची शक्यता आहे। निवडणुकीपूर्वी जय श्रीराम स्वाभिमानी आणि मच्छीमार विकास पॅनलमध्ये जोरदार राडा झालाय। थकबाकीदार असलेल्या उमेदवारांचं नाव निवडणुकीतून कमी करण्याच्या मागणीनंतर वादाला तोंड फुटलंय। धुळ्याच्या विविध प्रभागात सिमेंटच्या रस्त्यांचं बोगस काम झाल्याचा आरोप करत उभाटाच्या वतीने रस्त्यांचा पंचनामा करण्यात आलेला आहे। दरम्यान शहरातील सगळ्या काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांचं ऑडिट करून दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी उभाटाचे नेते अनिल गोटे यांनी केली। जळगावच्या GS हायस्कूलमध्ये आमदार अनिल पाटलांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसह परीक्षा पे चर्चा केलेली आहे। यावेळेला परीक्षेसाठी वेळेचं नियोजन करा, 24 तासाचं वेळापत्रक ठरवा आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करा असा सल्ला आमदार अनिल पाटील यांनी दिला। चिपळूण गुहागरमध्ये महावितरणची 1,97,00,000ची थकबाकी आहे। थकबाकीच्या यादीत शासकीय कार्यालयांचा सुद्धा समावेश आहे। दरम्यान महावितरणकडून वसुली मोहीम सुरू असून रिक्षाच्या माध्यमातून स्पीकर लावून थकबाकी भरण्याचं आवाहन केलं जात आहे। धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली महामंडळाची गोदामं फुल झालेली आहेत। गोदामं भरल्यामुळे सोयाबीनने भरलेली वाहनं सुद्धा गोदामाबाहेर पडलेली आहेत। त्यामुळे नवीन सोयाबीन खरेदी केल्यानंतर ते ठेवायचं कुठे असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपात तब्बल 7,31,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे। गेल्या काळामध्ये जिकडं नुकसान झालं होतं तिथले पंचनामे पूर्ण झाले। परभणी महापालिकेतर्फे शैक्षणिक संस्थांना टॅक्स वसुलीसाठी जप्तीच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत। ऐन परीक्षेच्या काळात महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्रास देत असून केवळ खंडणी वसूल करण्यासाठी नोटीस दिल्याचा आरोप शैक्षणिक संस्थांनी केला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून तयार केलेल्या बोगद्याचं काम अजून सुद्धा अपूर्ण आहे। 26 जानेवारीला हा रस्ता सुरू केला जाणार होता। दरम्यान बोगदा सुरक्षित आणि नीट सुविधा देऊनच वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी प्रवासी करतात। गोदावरीच्या पाण्याचा अहवाल जाहीर करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा जायकवाडीचे याचिकाकर्ते आणि शिवसेनेचे सचिव संजय लाखे पाटील यांनी दिलाय। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी कमी केलं जातंय का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। मंचर शहरातील अतिक्रमणांवरती मंचर नगरपंचायतीने कारवाईला सुरुवात केलेली आहे। यावेळेला अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर अतिक्रमणधारकांनी आक्रोश केला। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असणारं खामगाव सध्या पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे। खामगाव शहराला तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। हिंगोलीत 1,814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचं समोर आलेलं आहे। तब्बल 4,500 हेक्टर क्षेत्रावरती बोगस पीक विमा काढल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणीचा अहवाल सादर करण्यात आला। हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुपच्या वतीने राज्य आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते। त्यांच्या हस्ते पहिली कुस्ती लावण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील भारतीय छात्र संवाद या कार्यक्रमाला हजेरी लावली। राजकारणात यायचं असेल तर लोकांच्या शिव्या खाव्याच लागतात, त्याशिवाय पर्याय नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ट्रकचा विचित्र अपघात झालेला आहे। शिरसाट पुलावरून रेती वाहून नेणाऱ्या ट्रकचा फाळका तुटल्यामुळे भरमार्गामध्ये डंपरमधील खडीचा भार रस्त्यावरती पडला आणि ट्रक समोरून उचलला गेला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी गावचे ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव 17 फेब्रुवारीला पार पडणार आहे। येत्या 16 तारखेला जागर तर 17 तारखेला यात्रेचा मुख्य दिवस असणार। संकष्टी दिवशी भैरवनाथाचा जागर ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे।
जया एकादशी निमित्ताने सावंतवाडीतील ऋतिका पालकर नाईक हिने विठ्ठल रुक्मिणीची कलाकृती साकारलेली आहे. नदी पात्रातील आणि समुद्र किनाऱ्यावरील 124 दगडांचा वापर करत जवळपास 6 महिन्यांमध्ये ही कलाकृती साकारली. नांदेडच्या किनवट इकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाशिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या महाशिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 46 स्टॉलच्या माध्यमातून शासकीय सेवा आणि योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचं 37व्या अधिवेशनाला सुरुवात झाली. पुढील 2 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्यात 3 दिवसीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले. लोणखेडा चौफुलीवरती भरवण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनात बदलत्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. हिंगोली जिल्हा कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरती 3 दिवस या स्पर्धा चालणार आहेत. गोंदियाच्या देवरी इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतींचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. वर्ध्यात नव्याने लागू झालेल्या कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सावंगी पोलीस स्टेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. चंद्रपुरातील आनंदवन सेवा प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने आनंदवनात 2 दिवसीय मित्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यामध्ये अनेक प्रतिष्ठितांनी हजेरी लावली. दिल्लीला आपदातून मुक्त केलं, डबल इंजिन सरकार आता डबल विकास करणार असं आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले. दिल्लीचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो, मात्र आमच्याकडून दिल्लीच्या प्रगतीचा आणि दिल्लीकरांच्या हक्काचा लढा सुरूच राहणार. प्रदूषण, महागाई आणि भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही लढत राहू असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. 2025च्या विधानसभा निवडणुकीत आपने 9 लाख मतदार गमावले. आपच्या जवळपास 10% मतांचं नुकसान झालं. 2020ला झालेल्या निवडणुकीत आपला 49.74 लाख मतं मिळाली होती, तर या निवडणुकीमध्ये 40.7 लाख मतं मिळाली. भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीत 7 लाख मतदार जोडलेले आहेत. 2020ला झालेल्या निवडणुकीत भाजपला 35.75 लाख मतं मिळाली होती, तर आत्ताच्या निवडणुकीमध्ये भाजपला 42.85 लाख मतं मिळाली आहेत. भाजप आणि आपच्या मतांमध्ये 2 लाख म्हणजे 2.3% मतांचा फरक आहे. 2012ला इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनात अण्णांसोबत अरविंद केजरीवाल सहभागी झाले होते. मात्र यानंतर पक्ष काढण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाला अण्णा हजारेंनी विरोध केला. या संदर्भात अण्णांनी आठवण बोलून दाखवली. यावेळेला त्यांना अश्रू अनावर झाले. दिल्लीत आपचा दारूमुळे पराभव झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिलेली आहे. दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी दारू संदर्भात जे निर्णय घेतले ते चुकीचे होते. पक्ष हा जनतेच्या प्रश्नासाठी असतो, स्वतःसाठी नसतो. ज्यावेळेला स्वार्थी राजकारण सुरू होतं त्यावेळेला माणूस संपतो, अशी टीका अण्णा हजारेंनी केली. अण्णा हजारे अनेक वर्षांपासून आपदावाल्यांचा त्रास सहन करत होते. आज अण्णांना सुद्धा यापासून मुक्ती मिळाली. ज्या पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून झाला तोच पक्ष भ्रष्टाचारी बनला, अशा शब्दामध्ये पंतप्रधान मोदींनी केजरीवालांना सुनावलं. अण्णा हजारे यांना अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल प्रतिक्रिया देताना सारासार विवेक आणि तारतम्य यांचा विसर पडतो. कोणत्या तरी एका राजकीय पक्षाला फायदा मिळवून देण्यासाठी त्या पक्षाचे प्रवक्ते असल्यासारखे टीका करणं योग्य नाही असं म्हणत आपच्या विजय कुंभार यांनी अण्णांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. दिल्लीतील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी वाशिम शहरातील पाटणी चौकात फटाके फोडत जल्लोष केलाय. 2 तासांच्या तालावरती ठेका धरत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एक तो सैफ हे सर्व देशभर चालणार. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली आणि यापुढे देखील हे चालतच राहणार. 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचा झेंडा रोवला गेला, अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले. आपला चपराक बसली असून मोदींच्या कामावरती लोकांनी विश्वास ठेवला असंही मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीत काँग्रेसचा पराभव स्वकर्तृत्वाने झालाय. दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला धुतलंय. आता महाराष्ट्राचे प्रवक्ते पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडतील, अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. मोदीजींच्या 3ऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावरती आणण्याचं लक्ष्य असल्याचं विधान माजी मंत्री सुभाष देशमुखांनी केलं. दिल्लीतील निकाल हा मोदींनी केलेल्या कष्टाचं, प्रामाणिकपणाचं फळ असल्याचं सुद्धा देशमुख म्हणाले. 27 वर्षांनी दिल्लीत भाजपाला एक हाती सत्ता मिळाली. 10 वर्षात केजरीवालांनी दिल्लीची जी परिस्थिती केली आहे त्यामुळे जनतेने त्यांना नाकारलं, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत बहुमत मिळाल्यानंतर नागपुरात मोठा जल्लोष करण्यात आलेला आहे। भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। 27 वर्षांपासून आम्ही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून दूर होतो, पण यावेळेला जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलेली। 2 ते 4 राज्य सोडल्यास काँग्रेस देशात कुठेही उरलेली नाही, असा टोला सुद्धा लगावलाय। दिल्लीतील भाजपाच्या विजयाचा धरण गावात मोठ्या उत्साहात आनंद साजरा करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत कार्यकर्त्यांनी पेढे वाटत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला। दिल्लीत भाजपाला मिळालेलं बहुमत हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं यश आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली। जे पंतप्रधानांवरती टीका करतात त्यांची काय दारुण अवस्था झाली आहे, एक जागा घेता आली नाही, असं म्हणत चव्हाणांनी काँग्रेसला डिवचलं। दिल्लीतील जनता केजरीवालांच्या सत्तेला कंटाळली होती। दिल्लीकरांनी दिलेली आश्वासनं केजरीवालांना पूर्ण करता आली नाहीत, अशी टीका वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकर यांनी केली आहे। भारताच्या राजधानीत भाजपाचा विजय झाला याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर मालेगावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केलेला आहे। यावेळेला मोदींच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। दिल्लीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 3% मतदान झालंय। राष्ट्रवादी पक्ष असून काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाहीये, मात्र आमचा प्रादेशिक पक्ष असूनही राष्ट्रवादीला 3% मतदान झालं, ही चांगली सुरुवात आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकर यांनी दिली। दिल्लीत भाजपाला मिळालेल्या विजयाचा नांदेडमध्ये जल्लोष करण्यात आलाय। नांदेडमधील फुले चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटप करत जल्लोष केला। एकनाथ शिंदेंची शिवसेना आता मुखपत्र काढणार आहे। धर्मवीर नावाच्या मुखपत्रातून सामनातील टीकेला उत्तर देणार आहे। उद्या एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने हे मुखपत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे। संतोष देशमुख प्रकरणात आकाच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केलेली, तर करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे हे त्यांनाच विचारावं लागेल, अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली। राहुल सोलापूरकरांवरती फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी सुनील तटकरेंनी राज्य सरकारकडे केलेली आहे। त्यांचं विधान हा राष्ट्रद्रोह असून अशी वृत्ती सरकारने वेळीच ठेचून काढावी, असा हल्लाबोल केला। हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोलीतील सरपंच आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये मार्चपर्यंत पाणीपुरवठा योजनेतील अडचणींवरती मात करत त्या कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार मुटकुळे यांनी दिल्या। राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माघ शुद्ध एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळेला मंदिर समितीने भरणेंचा शाल आणि विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती देत सत्कार केलाय। चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या कोनशिला सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची प्रमुख उपस्थिती होती। ही इमारत गोंडकालीन स्थापत्य शैलीत बांधण्यात येणार आहे। इराणमधून परत आलेले अभियंते योगेश पांचाळ यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतली आहे। विदेशात भारतीयांची होणारी बेकायदेशीर अटक ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली। सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण झाली होती। या मारहाणीवरती प्रणित मोरेने प्रतिक्रिया दिलेली आहे। मारहाणीनंतर पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले, तसंच मुख्य आरोपीला पकडण्याची मागणी सुद्धा केली। मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवाचं उद्धव ठाकरेंनी अंत्यदर्शन घेतलं। यावेळेला पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ते ठाणा रोडवरती 2 बाईकची समोरासमोर धडक झाली। अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत। जखमींवरती सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीत 2 मुलींनी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क दुचाकी चोरलेली। सिंधी कॉलनीतील गोपालदास मुरझानी यांच्या घरासमोरून भर दिवसा या मुलींनी गाडीची चोरी केली। याआधी या परिसरात पायी फिरत त्यांनी रेकी केली। पोलिसांनी दुचाकीसह या दोन्ही मुलींना ताब्यात घेतले। परभणी जिल्ह्यात ॲल्युमिनियम चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या टोळीकडून 13,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील 2 आरोपींना अटक केली।